लाडक्या बहिणींना आता सरकार कर्ज देणार आहे। 30,000 रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जाणार आहे। फडणवीस सरकार लवकरच याबाबतचा निर्णय घेणार आहे। लाडक्या बहिणींच्या 1500 रुपयामधून त्या कर्जाचा हप्ता भरला जाईल। लाडक्या बहिणींना कर्ज देण्यासंदर्भात सरकारकडून सध्या बँकांशी चर्चा सुरू आहे। तर आता तुम्ही ऐकलं असेल, लाडक्या बहिणींसाठी मोठी खुश खबर आहे। आता या योजनेअंतर्गत ज्या ज्या पात्र बहिणी आहेत त्या सर्व पात्र बहिणींना आता एकाच वेळेला 40,000 पर्यंत कर्ज मिळू शकेल। ही 100% खरी बातमी आहे। सुरुवातीलाच आपण पुढारीची न्यूज पाहिली, परंतु काल ही घोषणा स्वतः उपमुख्यमंत्री अजित दादा यांनी केली आहे। तर अजित पवार यांनी काल मातृ दिनाचं औचित्य साधून बहिणींच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही घोषणा केली आहे। आता तुम्हाला ही खोटी बातमी वाटत असेल तर कालच्या भाषणाचा आपण व्हिडिओ पाहूया। तत्पूर्वी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती, तुम्ही आमचे व्हिडिओ पाहता परंतु सबस्क्राईब करत नाहीत, लाईक करत नाहीत, तरी कृपया व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। चला मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूयात। लाडकी बहीण आम्ही दर महिन्याला तुम्हाला 3,000 रुपये देतो। त्याच्यामध्ये मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो, तुमचे जे लाभार्थी माझ्या लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये बसतात त्यांना ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही। ती आमच्या लाडक्या बहिणींच्या करता तुम्हाला त्याच्यात मदत होते। उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे, काही बँका पुढे आणलेल्या आहेत। नांदेड जिल्हा बँकेशी पण मी बोली, काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत, तिथं आमचे जर महिन्याला 3,000 रुपये त्या भगिनीला जातात, त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्यांनी 30 ते 40,000 रुपये द्यायचे आणि हप्ता त्याच्यातनं त्यांचा जाईल। 40-50,000 रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल आणि त्याच्यातनं स्वतःचं कुटुंब ती उभं करू शकेल। हे होऊ शकतं। महाराष्ट्रात काही बहिणींनी केलंय। मला माझ्या नांदेडच्या, मला माझ्या चव्हाणवाडीच्या परिसरातल्या बहिणींना सांगायचंय, तुम्ही पण त्या गोष्टीचा विचार करा। मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना, आमदारांना, माझ्या आमदारांना, पदाधिकाऱ्यांना, माझ्या महिला भगिनींना पण सांगणार आहे की ती कशी योजना आहे। शेवटी किती सांगून प्रश्न सुटत नाही, त्याकरता काही कार्यक्रम द्यावा लागतो आणि तशा पद्धतीचा कार्यक्रम आम्ही लोकांनी दिलेला आहे। त्याचं स्वागत करून आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे।